नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, काल 1 जानेवारी 2026 रोजी जे मित्रांनो शिक्षक भरती व टी परीक्षा संदर्भात मित्रांनो दोन महत्त्वपूर्ण जे की पारित करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये एक आपल्याला गुड न्यूज दर्शवणारी आहे तर दुसरी आपल्याला बॅड न्यूज दर्शवणारे. हे दोन महत्त्वपूर्ण जे की कालच्या जे काही सभा संमेलनामध्ये मित्रांनो पारित करण्यात आलेले आहेत. तर काय अपडेट्स आहेत किंवा कोणते आहेत याबद्दलची आपण संपूर्ण काही या ठिकाणी माहिती मिळवणार आहोत. व त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती व टी परीक्षेचे सर्व काही अपडेट मिळवण्यासाठी मित्रांनो चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही या ठिकाणी अपडेट मित्रांनो पाहायला मिळणारे असतील. तर प्रथमतः आपण पाहू शिक्षक भरती संदर्भाची जी गुड न्यूज आहे जी की मित्रांनो देण्यात आलेली आहे. शिक्षक भरतीमध्ये जी का आता संपूर्ण काही सुरळीत पद्धती सुरू होणारी आहे ती कधीपासून होणारी आहे, जी मध्ये काय काय सांगितलेलं होतं ते सर्व काही मित्रांनो या ठिकाणी आपण शॉर्ट स्वरांच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगणार आहोत. आता सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, काल 1 जानेवारी 2026 रोजी जे मित्रांनो जे काही आपली पवित्रा पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती आहे तिला जे मित्रांनो थोडक्यामध्ये हिरवा कंदील मिळालेला आहे आणि मे 2026 पर्यंतची सर्व काही रिक्त पदे आता भरली जाणारी आहेत. तर याचा आपण काल एक डिटेल्स चा संदर्भातचा व्हिडिओ देखील बनवलेला होता, ज्यामध्ये ची आपण विशेष माहिती दिलेली होती. परंतु आजच्या जी न्यूजपेपरमध्ये काही बाबी देण्यात आल्या आहेत त्याहून आता आपण सुस्पष्ट करू या ठिकाणी की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पद भरती पवित्रा पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. तर शासन निर्णयानुसार सध्या 80% पर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद असून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे ही भरती प्रक्रिया मे महिन्यात राबवण्यात येणार आहे. जसं की आपण काल देखील सांगितलं होतं, जे काही तुमचा टेटचा निकाल आहे, टेट 2025चा, तर या निकालाच्या अनुषंगाने ज्यांचे स्कोर चांगला आहे त्या विद्यार्थ्यांचं आता जे काही मेच्या अखेरीस जेवढे काही जागा रिक्त असतील त्यावर जे आहे पवित्रा पोर्टल मार्फत आता पदभरती तुमची होणारी आहे, म्हणजे की शिक्षक भरती ही सुरू होणारी आहे. समोर काय म्हटलंय, राज्यातील शाळांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवा निवृत्त होत असल्याचे तसेच संच मान्यतेनुसार नवीन पदे उपलब्ध होत असल्याने शिक्षकांची कमतरता निर्माण होत आहे. जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे, याचा थेट परिणाम अध्यापनाच्या गुणवत्तेवर व विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याचे अनेक वेळा निर्देशनास आले आहे. तर प्रत्यक्ष वर्गात अध्यापनाचे कार्य सुरळीतपणे चालू राहावे यासाठी वेळेत शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचं शासनाने स्पष्ट देखील केलेलं आहे, जे की करत असतं परंतु पदभरती करत नाही, याचा आपल्याला खूप मोठा या ठिकाणी शोकांतिका आहे. तर बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार कोणत्याही शाळेमध्ये एकूण मंजूर पदापैकी 10% पेक्षा अधिक पद रिक्त ठेवता येत नाही. तर एकूण रिक्त पदांपैकी एकूण समजा ते किती काय असणार, परंतु त्यामध्ये 10% अधिक पदे रिक्त जे आहे ते ठेवता येत नाही, तसा नियमच आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर म्हणजेच की मे 2026 पर्यंत संभाव्य रिक्त होणाऱ्या पदांची भरतीसाठी गणना करून त्यावर भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, जो की काल पारित करण्यात आलेला आहे. आणि जो परिपत्रक आलेला आहे, परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 25-26 अखेर संभाव्य रिक्त होणारी शिक्षक पदे विचारात घेण्यात येणार आहेत. शासन निर्णयात नमूद केलेल्या मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तर जेवढे काही पदे रिक्त आहेत जे की 2026च्या अखेरपर्यंत जे की मित्रांनो सर्व काही आता सुरळीत होणार आहे. तर या निर्णयामुळे शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये भरून निघण्याची अपेक्षा देखील आहे. आता यामध्ये जे काही पवित्रा पोर्टल मार्फत जे आपले काही विद्यार्थी आता शिक्षक अभ्यर्थीच्या 2025च्या टेट एक्झाम्समध्ये त्यांना चांगलं गुणांकन आहे, ज्यांचे चांगला स्कोर त्या ठिकाणी मिळालेला आहे, त्यांचे तर या ठिकाणी 100% चान्सेस आहेत की आता त्यांचं यावेळेस होऊन जाणार आहे. त्यांना आता काही काळजी करण्याची गरज नाही. पण ज्यांचा स्कोर कमी आलेला आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आणि प्रश्न निर्माण झालेला आहे. तर तुमचंही काही ना काही या ठिकाणी मित्रांनो सोल्युशन निघणार आहे, त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही. तर पवित्रा पोर्टलला आपल्या आता हिरवा कंदील मिळालेला आहे, याबाबतची ही गुड न्यूज आपण पाहिलेली आहे. आता आपण दुसरा जो आहे तो पाहू, जे की टीईटी परीक्षा संदर्भातचा आहे. तर तो नेमका काय सांगतो.
तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत. तर हा एक दुःखद बातमी आहे या ठिकाणी आपला म्हणजे हा ज्या जो निघालेला आहे तो अनेकांच्या अपेक्षा अर्हत निघालेला आहे. कारण का आपले अनेक शिक्षक विद्यार्थी अनेक शिक्षक आपले बांधव जे आहे यासाठी विरोध करत होते, परंतु तो आता फायनली या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. तारीख देखील पाहू शकता 1 जानेवारी 2026चा हा जी-आर आहे. यामध्ये त्याने संपूर्ण काही सुस्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, जो जजमेंट आहे तो देखील यामध्ये पारित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जसं तसं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता पाहू यामध्ये आपण संपूर्ण काही बाबी. तर केंद्र शासनाचा जो प्रस्तावना या ठिकाणी दिलेला आहे की केंद्र शासनाच्या बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली आहे. तर केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010च्या अधिसूचनाद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषद जी काही NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलेलं आहे. तर राष्ट्रीय शिक्षण परिषद यांनी 23 ऑगस्ट 2010 व 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केलेली आहे. त्या अनुषंगाने सदर आणि नियमातील तरतूद प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1ली ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13/2/2013 रोजी शासन निर्गमित केलेला होता, जो की कंपल्सरी करण्याबाबतचा हा निर्गमित जो आहे तो करण्यात आलेला होता. तर हा देखील सर्व काही आता जे काही जुने मुद्दे आहेत ते यांनी आधी सुस्पष्ट यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी समोर सांगितलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जजमेंट्स काय आलेला आहे आता की आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक जो आहे यानुसार जे काय अंजुमन इशायत तालीम ट्रस्ट व विरुद्ध महाराष्ट्र शासन इतर या याचिकेमध्ये जे आहे 1/9/2025 रोजी दिलेल्या निकालापुढे पुढील प्रमाणे नमूद केलेलं आहे. तर यामध्ये जे काही सांगितलेलं आहे जे की या ठिकाणी जे काही कंपल्सरी नियमानुसार यामध्ये आपल्याला पारित केलेला हा जी-आर आहे. आता पहिलं यामध्ये काय म्हटलेलं आहे जे की शासन नामनिश्चित काय करण्यात आलेलं आहे यामध्ये की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजेच की 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. तर यांनी आता आपल्याला डायरेक्टली डेटच दिलेली आहे की या डेटच्या पहिलं आपल्याला जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा जे की उत्तीर्ण होणं हे बंधनकारक त्यांनी ठेवलेलं आहे. हा जरी आदिवासी विभागाचा जरी निर्णय जो जी-आर जरी असला तरी हा संपूर्णच आपल्या पदभरतीसाठी इम्पॅक्ट करणारा आहे. कारण का सर्वांसाठीच हा जी-आर आता निघणार आहे. आदिवासी विभागामार्फत हा प्रथमतः देण्यात आलेला आहे, पण सर्वांचा आता हळूहळू आपल्याला पाहायला मिळणारा असेल. आता 1/9/2027 पूर्वी तुमचं जे TET असणं या ठिकाणी खूप आणि खूप गरजेचं आहे. तर सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा ज्यांचा अधिक कालावधी आहे. आता 5 वर्षामध्ये जे सेवानिवृत्त होणार त्यांच्यासाठी तर ही महत्त्वपूर्ण नाही, परंतु जे 5 वर्षापेक्षा अधिक सेवेमध्ये राहणारे आहेत त्यांना हे आता कंपल्सरी केलेलं आहे की 1/9/2027 पूर्वी तुमच्याकडे TET बंधनकारक आहे, म्हणजे TET उत्तीर्ण बंधनकारक आहे. त्यानंतर म्हटलं आहे उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळामधील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्ती करण्यात येईल. जरा हा दुवा आता विषय संपला आपला या ठिकाणी. जर तुमचं TET या ठिकाणी उत्तीर्ण नाही झालं या तारखेपर्यंत तुम्हाला सेवा समाप्ती करण्यात येणारी आहे. या ठिकाणी पाहून घ्या या गोष्टीचं गांभीर्य. तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी इयत्ता 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण उमेदवाराचीच निवड करण्यात यावी. तर आता येथून पुढच्या याच्यामध्ये TET ही एवढी जबरदस्त आणि एवढी कंपल्सरी करण्यात आलेली आहे की आता त्याशिवाय काही पर्यायच नाही. आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्ती होईपर्यंत भरण्यात यावे. समजा TETचा उमेदवार नाही भेटला तर ते कंत्राटीचा मार्ग अवलंबतील. तर अशा प्रकारे नियुक्ती कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्याच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात करण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये. तर जोपर्यंत TET तुम्ही पास होणार नाही तोपर्यंत
काहीही केलं तरी तुम्ही आता शिक्षक म्हणून जे आहे ते रुजू होणार नाही. तर असा हा महत्त्वपूर्ण जी-आर जो की काल देण्यात आला आहे. तर हा सर्व शिक्षक बांधवांसाठी हा थोडक्यामध्ये धक्कादायक देणाराच नियम आहे. परंतु यामध्ये ज्यांचं 5 वर्षाचं आता शेवटी आता सेवानिवृत्त उरलेलं आहे त्यांच्यासाठी हा जेवढा इम्पॅक्ट करणार नाही. परंतु बाकी जेवढे काही उर्वरित असलेले शिक्षक मित्र आहेत त्या सर्वांनाच हा जो जी-आर आहे जो इम्पॅक्ट करणारा आहे. तर असा होता हा कालचा जी-आर मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि असे संपूर्ण काही महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवून घेण्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती, पवित्रा पोर्टल याचे सर्व काही अपडेट आपल्या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे. असेच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, क्रॅक एक्झाम.